जरांगे यांची तब्येतही आज थोडीशी नरम वाटते। तर संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातोय असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातोय। तर संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातोय असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या आंदोलनासंदर्भात आता घडामोडींना वेग आलेला आहे। संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये रास्ता रोको केला जातोय, सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्या आंदोलनावर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। तर सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होतोय असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातोय असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होतो असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। नेमकी याचिका काय या संदर्भातली माहिती देखील कोर्टामध्ये दिली जाते। आंदोलनाच्या विरोधामध्ये अनेक याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्याचं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। तर आंदोलनाच्या विरोधात अनेक याचिका दाखल झाल्याचं महाधिवक्त्यांनी म्हटलं। सामान्य मुंबईकरांना याचा त्रास होतो असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातो असं महाधिवक्ते म्हणतायत। आंदोलनाच्या विरोधामध्ये अनेक याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्यात असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्या आंदोलनावर हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। हायकोर्टामध्ये नेमका आता याचिका काय आहे या संदर्भातली माहिती दिली जाते। याचिका का करण्यात आली याची माहिती कोर्टाला दिली जात आहे। हायकोर्टामध्ये महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। यामध्ये सामान्य मुंबईकरांना त्रास होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातो, सामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास होतो असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। हायकोर्टामध्ये आता सदावर्तेंचा युक्तिवाद सुरू झालाय। सदावर्ते युक्तिवादामध्ये काय म्हणतात याकडे आपलं लक्ष असेल तर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। सामान्य मुंबईकरांना त्रास होतो असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरामध्ये रास्ता रोको केला जातो असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। आंदोलनाच्या विरोधामध्ये अनेक याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्याचं देखील महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे।